इव्हनिंग सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेड यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शनचा स्टडी करणार आहे. यावरून उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स बघायचे आहेत. त्यामागं काय ट्रेड लॉजिक मी सांगतोय हे बघायचं आहे. कुठं टार्गेट सेट करणार आहे, काय स्कोप असू शकते मार्केटचं डायरेक्शनचं उद्या, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. त्याच्या आधी आपण आज झालेले दोन्ही ट्रेड पण डिस्कस करणार याच व्हिडिओच्या सुरुवातीच्या पार्टला. तर चालेल, आताच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलला नवीन असाल तर आपले जुने मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचे व्हिडिओज बघून घ्या. तुम्हाला मी कशा प्रकारे मार्केटकडे बघतोय, चार्टकडे बघतोय, या सगळ्या गोष्टी समजायला सुरू होतील. तर चालेल, आताचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर सगळ्यात पहिला आज बघू शकता एक मार्केट ओपनिंग झाल्या मार्केट ओपन झाल्या डाऊन साईड मोमेंटम क्विक मध्ये आलं होतं. त्यावेळेला आपण 26,060 61 26,160 या लेवलला 26,400 इन द मनीचा पुट 240 रुपयांना आपण बाय केला होता. 210 रुपयाचा स्टॉप लॉस होता, 300 रुपयाचं टार्गेट होतं. यामध्ये आपला साधारण 240चं प्रीमियम 380-85 पर्यंत गेलं. एक 15 रुपये टार्गेटला ठेवून 20 पॉईंट निफ्टीचे आणि 15 रुपये प्रीमियमचे मार्केटनं रिव्हर्सल केलं त्या पॉईंटला. आणि आपण थोडासा स्टॉप लॉस ट्रेल केला होता, ब्रेक इव्हनला आणलेलं नव्हतं अजून, कारण की इथून पण मार्केट आपल्या C2C वरून परत एक हाय लेवलला जाईल, म्हणजेच निफ्टी अजून खाली जाईल असा माझा अंदाज होता. म्हणून ट्रेल आपण थोडासाच केला होता. त्यामध्ये 15 पॉईंटचं नुकसान झालं. त्याच वेळेला आपण काल जसं डिस्कस केलं होतं 26,181 या रेंजला मार्केट बुलिश आहे, अजून हायर साईड मोमेंटम करू शकते. तिथं ब्रेकआउट ज्या वेळेला मार्केटनं अटेम्प्ट केला त्यावेळेला आपण 25,900 या कॉलमध्ये एंट्री घेतली 280 रुपयानं. 250 रुपये स्टॉप लॉस, 30 रुपयाचा स्टॉप लॉस होता, 330चं टार्गेट होतं. बराच वेळ मार्केटनं तिथं चॉपी मुवमेंट करून आपल्या 330चं टार्गेट, निफ्टीचं टार्गेट त्यानं कंप्लीट केलं. इथं बघू शकताय काल आपलं निफ्टीचं टार्गेट होतं 236. 236ला ज्यावेळेला एक स्पाईक आला 33 पर्यंतचा, त्यावेळेला आपण इथं 320 रुपये प्रीमियममध्ये एक्झिट घेतलेले आहे. त्यामुळे आपला दुसरा ट्रेडमध्ये साधारण 280 रुपयाची खरेदी, 40 रुपयाचा फायदा झालेला आहे. पहिल्या ट्रेडमध्ये 15 रुपयाचं नुकसान, दुसऱ्या ट्रेडमध्ये 40 रुपयाचं प्रॉफिट. ओव्हरऑल आपण एक 25 रुपीज प्रीमियम गेन केला आजच्या दिवसात. आणि बघू शकताय जिथं आपण ट्रेड एक्झिट केला तिथूनच 233 तिथूनच मार्केटनं रिव्हर्सल घेतलेलं होतं. तर या सगळ्यावरून उद्यासाठीचं आता इम्पॉर्टंट लेवल बघायचं आहे. तर आज मार्केटनं काल काय केले, तर सगळ्यात पहिला मार्केट ह्या रेंजच्या वर येता कामा नव्हतं, म्हणजे डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करायला. ऑलरेडी मार्केट त्या लेवलच्या वर येऊन थांबले. तर काल आपण जसं डिस्कस केलं होतं मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये, इथं पुट बाईंग झाले, इथं पुट बाईंग झाले. यांनी इथं स्टॉप लॉस बुक केले नसतील तर हे मार्केट वर जाणार. तर मार्केट 10च्या पॉईंटपर्यंत आलं, हा लो तोडला, हा पण लो ब्रेक होईल असं माझं म्हणणं होतं. इथं स्टॉप लॉस बुक झाले असतील तर मार्केट इथंपर्यंत झालं आणि इथून रिव्हर्सल घेतलंय. म्हणजे बऱ्याच लोकांचे पुटमध्ये पोझिशन्स ओपन होत्या. या एरियात पण लोकांनी पुट बाईंगच केले, म्हणूनच आज मार्केट हे हायर साईडला जाऊन थांबलं होतं. यांचा तर आता खेळ संपलाय. उद्यासाठी आपल्याला कोण महत्वाचे आहेत, ज्या वेळेला मार्केटने ह्या रेंजच्या वर येऊन थांबला तर काय करत होतं बघा. रेड कॅन्डल रिटेल पार्टिसिपेशनला पुटमध्ये बाईंग करायला इन्व्हिटेशन, हायर साईड मोमेंटम. हे इन्व्हिटेशन होतं पुटमध्ये बाईंग करा, हायर साईड मोमेंटम. परत एकदा इन्व्हिटेशन. सगळ्या रिटेल पार्टिसिपेशनने ह्या ठिकाणी, या एरियामध्ये तिन्ही ठिकाणी पुटमध्ये एंट्री घेतलेली असणार आहे मेजर.
आणि मार्केटने हे हायर साईड मोमेंटम केलेलं आहे. आता मार्केट या एरियात जाऊन परत रिव्हर्सल होऊन त्याच एरियात येऊन क्लोजिंग दिले. आता याचा अर्थ काय आहे, या कॅन्डलमध्ये जे पुट बाईंग ट्रॅप झाले, या कॅन्डलमध्ये जे पुट बाईंग ट्रॅप झाले आणि या कॅन्डलमध्ये पुट बाईंग ट्रॅप झाले, ह्याने जर का या एरियामध्ये स्टॉप लॉस बुक केला असेल तर मार्केटनं या सगळ्यांच्या लोच्या खाली जाणं आता अपेक्षित आहे. बघू, एक तुम्ही मजेशीर बघू शकताय, कालपासून एक मार्केटचं प्राइस ॲक्शनचं स्ट्रक्चर आहे. हा लो ब्रेक झालेला नाही, हा लो ब्रेक झालेला नाही, हा पण लो ब्रेक झालेला नाही. या ठिकाणी एक लो क्रिएट केलाय आणि अजून सगळे लोज मेंटेन केले. तसंच हाईच सगळे ब्रेक करतच हे मार्केट वर गेले. मग आता लिक्विडिटी जी पेंडिंग आहे ही डाऊन साईडचीच आहे, या लेवलच्या खाली, या लेवलच्या खाली आणि अल्टिमेट या लेवलच्या खाली. तर ही सगळी लिक्विडिटी मार्केटला घ्यायची आहे. पहिल्या 1 तासातच हे मार्केट डाऊन साईड मोमेंटम करून हे खाली येऊ शकते. मार्केटला पॉइंट ऑफ इंटरेस्ट इथं आहे, जिथून हे मार्केट गॅप अप ओपन होऊन हायर साईड निघालेलं इथं पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. का तर तुम्ही बघा, मार्केट हे खाली येणार, कारण की आता जेवढी लोकांनी पुटमध्ये एंट्री घेऊन प्रयत्न केला होता की खाली येईल, त्या सगळ्यांनी स्टॉप लॉस बुक केलाय. त्यानंतर हे मार्केट त्यांच्या डायरेक्शनला, म्हणजे अरे माझा डायरेक्शन बरोबर होतं, खरं माझा ट्रेड चुकला, माझा स्टॉप लॉस घेऊन मार्केट खाली गेलं, हे सगळ्या सायकोलॉजी क्रिएट करणार मार्केटमध्ये आणि ह्या लेवलला येणार. या लेवलला काय आहे, खाली गॅप आहे, इथं पिन पॉइंट रिजेक्शन, मार्केट रिव्हर्सल, हे पॅटर्न ह्या स्ट्रक्चरमध्ये मार्केट राहिलं पाहिजे. आता तर मार्केटला काय करायचं आहे, पॉइंट ऑफ इंटरेस्ट इथं आहे, ह्या एरियात यायचं आहे. ओके, या एरियात येत असताना ह्याच्याकडे काय पेंडिंग आहे, इथं लिक्विडिटी पेंडिंग आहे. म्हणजे कोणतेही लो ब्रेक न करता हे मार्केट थांबलेलं आहे. हायर साईड सगळे हाईज ब्रेक करत गेलेला आहे. तर आता खाली येताना या सगळ्या लिक्विडिटी ग्रॅप करत, म्हणजे हे सपोर्ट ब्रेक करत ह्या एरियात येणार. या एरियामध्ये इथे एक गॅप आहे, हा जो फिल झाला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असणार आहे. मार्केट इथं पिन पॉइंट रिजेक्शन घेऊन हायर साईड मोमेंटम करणार. तर मार्केट जे ही ह्या साईडला खाली येणार आहे, ही ह्यामध्ये आपल्याला आपला ट्रेड घ्यायचा आहे. तर उद्यासाठी इथले पुट बायर्स, इथले पुट बायर्स, इथले पुट बायर्स सगळ्यांनी इथं स्टॉप लॉस बुक केला. मार्केटनं आता खाली एक्झॅक्ट त्यांच्याच लेवलला, आता इथं काय केलं होतं, पुट बायर्स ट्रॅप त्यांच्या लेवलपर्यंत येऊन भरपूर वर नेलं. आज पण कंडिशन काय आहे, तीच आहे, पुट बाईंग ट्रॅप, स्टॉप लॉस बुक करायला वर नेलं, पुन्हा त्यांच्या बाईंग रेंजमध्येच येऊन क्लोजिंग केले. हिने जर का स्टॉप लॉस बुक केला असेल तर हे खाली सोडणार, नाहीतर हाय असं, आता तुम्ही इथं जसं बघितला, इथं जर का ट्रॅप आहेत त्या रेंजपर्यंत येऊन हायर साईड मोमेंटम. तर सेम पॅटर्न इथं पण यायला लागलाय, इथं जर का सगळे ट्रॅप आहेत त्यांच्या रेंजपर्यंत येऊन हायर साईड मोमेंटम. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. त्यामध्ये माझा बायस हा डाऊन साईडचा राहणार आहे, कारण की खाली मार्केटला एक एरिया आहे जिथं जास्त, आणि ऑलरेडी पुटमध्ये बऱ्याच लोकांचे स्टॉप लॉस काल आणि आज घेऊन झालेलं आहे मार्केटचं. तर आपण दोन्ही प्रकारे बघणार आहे. सगळ्यात पहिला सेल साईड एंट्री लेवल उद्यासाठी आपला असणार आहे 26,161. आज ज्या पॉइंटला आपण पुटमध्ये एंट्री घेतली होती तोच पॉइंट उद्यासाठीचा आपला सेल साईड एंट्री लेवल असणार आहे. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे. आणि हे करत असताना ह्या सगळे लोच्या टार्गेट आपलं घ्यायचं आहे. ऑलमोस्ट 50 पॉईंट बसतात, पण हे एक्स्ट्रा द्यायला पाहिजे. परवा दिवशी पण काल पण तसं, आज पण तसंच झालं. इथं सेल घेतला, आपलं टार्गेट ह्याच्या खाली होतं, त्यानं 20 पॉईंट पेंडिंग ठेवून रिव्हर्स झालाय. नेक्स्ट टाइम ज्यावेळेला आता हे खरोखर खाली येणार आहे त्यावेळेला हे कुठल्याही लोला पेंडिंग ठेवणार नाही. त्यामुळे आपण एक
आज जे टार्गेट होतं तेच उद्यासाठी असणार आहे. एक 70 पॉईंटचं टार्गेट, 75 पॉईंटचं टार्गेट आपल्याला मिळून जाईल. त्यासाठी एक निगेटिव्ह ओपनिंग किंवा या लेवलचा ब्रेकडाऊन येणं आपल्याला गरजेचं आहे. एक निगेटिव्ह ओपनिंग झालं तर मार्केट काय करते, परत एकदा रिटेस्टला येणार या लेवलला आणि डाऊन साईड मोमेंटम कंटिन्यू करणार. हायर साईड ओपनिंग करून ब्रेकडाऊन जरी करत असेल आपल्या या लेवलचा, तरी पण आपण या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर स्ट्राईक नोट करून घ्या. हे करत असताना आपल्याला 26,300 या स्ट्राईक मध्ये काम करायचं आहे. 300चा पुट. लॉजिक काय आहे, इथले पुट ट्रॅप, इथले पुट ट्रॅप, पुट ट्रॅप झालेले, इथं पुट ट्रॅप झालेले, इथं 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 सगळ्यांचे स्टॉप लॉसेस इथं एक्झिट झालेले आहेत. रिटेल पार्टिसिपेशन कडून पुट मधल्या पोझिशन्स स्क्वेअर ऑफ झालेले आहेत. तर आता मार्केटनं डाऊन साईड मोमेंटम केलं पाहिजे. तर या लॉजिकनं आपला ट्रेड बसतोय. त्याचसोबत या ट्रेंड लाईनचा पण ब्रेकआउटला आपला एक्झॅक्ट ट्रेड पंच होणार आहे. टार्गेट पण मार्क करून घ्या 70 पॉईंटचं, 26,090, 9091, 26,091 हे असणार आहे आपलं डाऊन साईडचं टार्गेट लेवल. ओके, तर हे लॉजिक समजलं सगळ्यांना. हे होतं आपलं डाऊन साईडचं. आता समजा इथं जसं केलंय त्यानं या रेंजमध्ये जर का पुट बाईंग ट्रॅप झाल्यात, याच रेंजमधनं रिव्हर्सल हे येणं आज केले, तर उद्यासाठी पण सेम पॅटर्न समजा लागलाय तुम्हाला. या रेंजमध्ये जर का पुट बाईंग ट्रॅप झाले, इथूनच रिव्हर्सल जर का जाणार असेल तर आपल्याला कॉलमध्ये एंट्री घ्यावी लागणार आहे. तर लेवल मार्क करून घ्या. या लेवलच्या वर आपल्याला बायमध्ये एंट्री घ्यायची आहे. 188, 26,188, 26,188 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साईड एंट्री लेवल. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे या ट्रेडमध्ये. आणि आता इथून मार्केट अजून किती वर जाईल प्रश्नचिन्ह. तर काल आपण 236 एक लेवल काढली होती मागच्या प्रिव्हियस या एरियामध्ये, या पॉइंटला 236. तर आता नेक्स्ट कुठं बसते, 268 ते 281, 280. तर इथनं बघूया आपण 280 किती पॉईंट होतात. ऑलमोस्ट 100 पॉईंटचं टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो या ट्रेडमध्ये. पण 280 ऑलमोस्ट एक 90 पॉईंटचं टार्गेट स्कोप अजून आहे मार्केटला. पण आपण 70 पॉईंटचं टार्गेट घेऊन यातून एक्झिट करायचं आहे. याची शक्यता थोडीशी कमी आहे, कारण की तुम्ही बघितलात गेल्या एक आठवड्यात 18 डिसेंबर पासून मार्केट 25,725 ते 26,230 साधारण 500 पॉईंटची मुवमेंट या 1, 2, 3, 4 दिवसात झालेली आहे. त्यामुळे एक रिटेस्ट येणं आणि मार्केटनं ट्रॅपमध्ये सगळ्यांना संपवून डाऊन साईडची मुवमेंट करणं हे अपेक्षित आहे. तरी पण आपल्याला या लेवलला आपला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. एक पॉझिटिव्ह ओपनिंग, आपल्या बाय साईड एंट्री लेवलला रिटेस्ट, तिथून परत एकदा हायर साईड मोमेंटम 280 पर्यंत हे मार्केट वर जाऊ शकते. पण आपल्याला एक 70 पॉईंटचं टार्गेट घेऊन यातून एक्झिट करायचं आहे. यासाठी आपलं टार्गेट असणार आहे 260, 26,260 हे असणार आहे उद्यासाठीचा आपला हायर साईड टार्गेट लेवल्स. तर स्ट्राईक नोट करून घ्या. 26,000चा कॉल,
या स्ट्राईक मध्ये आपल्याला काम करायचं आहे. ओके, तर एकदा मी चेक करून घेतो 26,000चा कॉल काय रेट चालू आहे. 26,100, 25,900, सॉरी 23rd आज एक्सपायरी झालेली आहे. नेक्स्ट एक्सपायरी मध्ये म्हणजे डिसेंबर, लास्ट मंथ, लास्ट एक्सपायरी सुरू झाली आपली. फाईन, बरोबर आहे दर. आणि 26,000चा आपला पुट कोणता होता? 26,300चा पुट, तो पण चेक करूया त्याचा दर काय आहे. 26,400 मध्ये आपल्याला काम करायला लागणार आहे. ओके, तर पुट मधली स्ट्राईक आपण चेंज करतोय. ऑलरेडी इंडिया विक्स IV लोएस्ट पॉइंटला आलेला आहे, त्यामुळे प्रीमियम हे अल्ट्रा लो डिस्काउंट रेटला तुम्हाला मिळणार आहे. मोमेंटमला कॅच करण्यासाठी तुम्हाला इन द मनी मध्येच काम करायचं आहे. तर बघू शकताय 250 पॉईंट इन द मनी मधला पण एक्सपायरीच्या रेटला जसा असतोय त्या रेटला आज मिळायला लागलाय. तुम्ही 2 मिनिट पॉज करतो, एक तुम्ही व्हिडिओ पॉज करा, या लेवल्सचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही पण ते लेवल्स मार्क करा. हे सगळे सेम ॲनालिसिस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करत असतोय. ओके, वरचं लॉजिक काय होतं? काल जसं ह्या रेंजमध्ये पुट बाईंग ट्रॅप झाले, त्या रेंजमधनं रिव्हर्सल आलं, त्याच प्रकारे आज ह्या रेंजमध्ये पुट बाईंग ट्रॅप झाले. ह्याच रेंजमधनं जर का हा वर निघत असेल तर आपण लॉंग साईड 26,000चा कॉल या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. आणि पुट साईडचं ट्रेडचं लॉजिक काय आहे? या एरियात पुट बाईंग ट्रॅप झालेल्यांचा स्टॉप लॉस हिट झालाय, या एरियात पुट बाईंग केलेल्यांचा पण स्टॉप लॉस हिट झालाय. तर मार्केट आता सगळे लोज ब्रेक करायला, ही जी लिक्विडिटी पेंडिंग आहे, मार्केट डाऊन साईड मोमेंटम करणार. या लॉजिक मध्ये आपला डाऊन साईडचा ट्रेड बसतोय. हे होतं आपलं उद्यासाठीचं प्रेडिक्शन. उद्या मार्केट या कोणत्याही लेवलला आपल्याला चान्स दिला तर तिथं आपण फक्त एक्झिक्युशनचा पार्ट करायचा आहे. त्यानंतर जो काही रिझल्ट असेल त्याचा तो तुम्हाला मिळणार आहे. मार्केट हे खाली जाणार असेल तर आपल्या पुटचा स्टॉप लॉस न हिट करता तर पूर्ण टार्गेट आपण घ्यायचा आहे. वरच्या साईडला मोमेंटम करणार असेल, आपल्याला एंट्री दिल्यानंतर स्टॉप लॉस न हिट होता पूर्ण वरपर्यंत टार्गेट हायएस्ट लेवलपर्यंत आपण अचीव करायला प्रयत्न करायचा आहे. तर आपला पार्ट ॲज अ ट्रेडर म्हणून हाच आहे की लेवलला मार्केट आल्यानंतर एक्झिक्युशन आणि जिथपर्यंत आपण ठरवले की हे मार्केट इथंपर्यंत येऊ शकते तिथंपर्यंतचा एक होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. एक 5 रुपये 10 रुपये इकडे तिकडे आपण करू शकते. त्यानंतर ट्रेल प्राइस आपल्या फायद्यात या डायरेक्शनला पळा लागल्यावरती त्याच्या मागं पळत जायचं नाही, मार्केटला स्पेस द्यायचा मोमेंटमला. अशा प्रकारे आपण करू शकते. कारण की जर आपला ट्रेलिंग SL उडला, फायद्यामध्ये जरी उडला तर आणि मार्केट वर निघून गेलं तर ते जे दुःख होते हे तुम्हाला भयंकर त्रास देणारं असते. मग तुम्ही उलटं सुलटं परत हायर प्राइसला बाय करायचं, खाली आला की भिवून विकून सोडायचं, लॉस बुक होतोय, जादा क्वांटिटीमध्ये ट्रेड करणे, अशा भरपूर मिस्टेक होतात. त्यामुळं शांतपणे लेवलला एंट्री घ्यायची, स्टॉप लॉस लावायचा पहिलं काम, टार्गेटला आल्यानंतर एक्झिट करायचं. त्या मोमेंटम मध्ये जर का समजा उद्या इथं डाऊन साईडला मार्केट मोमेंटम मध्ये खाली गेलं, आपल्याला एक 15-20 रुपये जादा मिळाले तर घ्यायचे. इथंच येऊन असं घुटमळत असेल, एक्झिट आपल्याला वेट करत बसायचं काय प्रश्न नाही आहे. तर या सगळ्या सायकोलॉजिकल पॉईंट्स आहेत. ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिकल ट्रेड करणार त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी समजायला सुरू होतील. त्यामुळं चॅलेंजिंग असते. डिसिजन जो घ्यायचा आहे आपल्याला त्या लेवलला, एंट्री लेवल असू दे, स्टॉप लॉसचा लेवल असू दे, टार्गेटचा लेवल, तुमचं जे डिसिजन आहे हेच बरोबर आहे म्हणायचं आणि तो एक्झिक्यूट करायचा.
तर चालेल, आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. जेणे कोणी जुने व्हिडिओज बघितले नसतील तर त्यांनी ते बघावेत. मी तुम्हाला अनेकदा दाखवतो. हे आपलं चॅनल, यूट्यूबचं चॅनल आहे. तर ह्यामध्ये जे व्हिडिओज पोस्ट होत असतात, तर इथं प्लेलिस्टमध्ये यायचं आहे तुम्ही. तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 2 प्लेलिस्ट दिसणार आहेत. एक निफ्टी मार्केट ॲनालिसिस आणि दुसरं लाईव्ह ट्रेडिंग ऑप्शन्स. तर आत्ता जे आपण स्टडी करावली, आपला होमवर्क, प्राइस ॲक्शनचा स्टडी, उद्यासाठीचे लेवल्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. आणि त्याचा एक्झिक्युशनचा जो पार्ट आहे तुम्हाला हे लाईव्ह ट्रेडिंग निफ्टी ऑप्शन्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. प्रत्येकाला डेट वाईज तिथं कॅप्शन दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय. जसजसं तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघून काढाल, आता ऑलमोस्ट आपल्या चॅनलला 101 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. वेळ लागेल, खरं बघून काढा. व्हिडिओच्या सुरुवातीला, व्हिडिओच्या शेवटला मी काही लर्निंगचे पॉईंट डिस्कस केलेले आहेत. ते तुम्हाला भरपूर हेल्प करतील तुमच्या ट्रेडिंगमध्ये, तुमच्या लर्निंगमध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं ट्रेडिंग सुरू करा. शिकायला कुठून जर सुरुवात केली पाहिजे तर कुठं तर जाऊन पोहोचणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कंटेंट आवडत असेल तर लाईक करा. जे कोणी आज ट्रेडिंग शिकत असतील, तुमचे मित्र, परिवार, फॅमिली मेंबर्स, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज ज्यावेळेला अपलोड होतील त्यावेळेला तुम्हाला यूट्यूबला नोटिफिकेशन येत जातील. तर चालेल, आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये.